थोडासा अंतर्मुख होऊन दिनांक किती आहे? 7 ना? 11. गुरुवार दिनांक 11/7/2024. आजचा विषय असा आहे की साधना या विषयावर आपण पुन्हा एकदा मी काय करते, पुन्हा पुन्हा जुने जुने विषय घेते, म्हणजे नवीन मुलांना ते कळेल आणि त्यांची पण अपेक्षा. आणि इथं काही लोकांना यायला नाही मिळालं पूर्वी, ते आता येतात आवर्जून, म्हणून त्यांच्यासाठी विषय घ्यायचा. तर आपण ज्या साधनेला, पहिल्यांदा सर्वांनी विचार करा, आपण ज्या साधनेला लागलो त्या साधनेचं स्वरूप काय आहे? तुमचं काय मत आहे याबद्दल? स्वरूप काय आहे? ज्या साधनेला आपण लागलो, जे आपण साधना पकडली, त्या साधनेचं स्वरूप काय आहे? स्वरूप म्हणजे ती कशी झाली पाहिजे, किंवा तिने काय मिळणार आहे? काय स्वरूप आहे? आत्मज्ञान. बरोबर. पण आणखी काय मिळणार? आत्मज्ञान मिळेल, अजून काय मिळेल? हा, हे बरोबर. मोक्ष तर मिळेलच, पण पुनर्जन्म नाही अशी साधना आहे. म्हणजे ती किती केली पाहिजे याचं थोडंसं उत्तर द्यायचं त्याने शोधा. किती मनापासून पकडली पाहिजे साधना, तर उत्कर्ष होतो मनुष्यात. काही लोकांचं मत आहे की आम्ही आता एवढी वर्ष अभ्यास करतोय पण आमचं काहीच कसं झालं नाही. याला कारण सद्गुरू आहेत का तुम्ही साधना करणारी माणसं कोण आहेत? सद्गुरूंनी तर प्रत्येक रक्ताचा थेंब इथंच सांडलाय, बाकी कोणीकडेच नाही. घरी तर काहीच माझं रक्त सांडत नाही, इथेच रक्त सगळं सांडले. त्यामुळं अशी तक्रार करीत न बसण्यापेक्षा आपलं काय राहिले ते पहा. तक्रार केली तर मला नाही काय वाटणार त्याचं, पण मला तेवढं वाईट वाटेल की आपण सगळं केलंय, इथे केलं नाही. असं फक्त एक गोष्ट मी केलेली नाही किंवा कधी कधी केली, पाठीवरून हात फिरवून शिबिर घेणे. बरोबर, हेच तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल. पण एक लक्षात धरा, हार्डली 2 ते 3 वेळा शिबिर घेतलेली मी व्यक्ती आहे. शिबिर देणे हे परमहंसांपासूनच आहे. पण मी किती वेळा घेतलं? 3 वेळा. हार्डली 3-4 वेळा घेतला. मी शिबिर, कारण मग आम्ही ड्युटीवर असायचं, त्यामुळे आम्हाला शिबिर काही प्रकार मिळाला नाही. शिबिर हे याच्यासाठी आहे की साधकांची कुंडलिनी शक्ती ही पुढं घालावी. शिबिर दर शनिवारी तुम्ही पण दिले? दिले, पूर्वी दिले. दर शनिवारी पूर्वी, आत्ताच ते बंद झाले, कारण शनिवारी मी येते पण कोणीच येत नाही म्हणून बंद केले. तर तेव्हा दर शनिवारी शिबिर. ज्याची त्याची साधना ज्याने त्यानेच केली पाहिजे. तुम्ही सगळं सांगून मोकळं झाले. सगळं. आणि शिबिर सुद्धा आपण दिलेली. प्रत्येक शनिवारी शिबिराचा तास असायचा. तक्रार केली त्याबद्दल माझं नाही काही, पण आता करू नये तक्रार. आता वय माझं पण झालं, तुमची पण होत आली. आता मी कुठपर्यंत पूर्ण पाडणार असा विषय आहे. आता पुढचे सद्गुरू बसवायची वेळ काय देशो. आता काही साधकांचं असं म्हणणं पडलं की मौल्य नाही, आम्हाला इतक्यात नको, तुम्हीच सद्गुरू म्हणून आम्हाला पाहिजे. ते आहे सगळं, पण आता काळ जातो, वर्ष जातात आणि आपल्याला कधीतरी तर रिटायर्ड होण्याची वेळ आहेच. तर काहींचं मत असं आहे, काहींचं मत असं आहे. देशमुख, तुमचं काय मत आहे? मला माझे सद्गुरू प्रिय. सगळे तसेच म्हणतात. आता नवीनांचं मत आहे की आम्हाला विवेक महाराज पाहिजे सद्गुरू. हो ना? हसले, सगळे हसले. नवीन आहेत त्यांचं बरोबर आहे, त्यांना तरुणच कोणीतरी असेल इथं तर त्यांचं लक्ष लागेल. अगदी बरोबर. आपण तरुण होतो तेव्हा तुमच्यासाठी मी पण तरुणच होते, त्यामुळे यांना तेव्हाही बरं वाटलं. तर ठीक आहे, अजून काही जुन्या साधकांसाठी आपण काही दिवस म्हणा, काही वर्ष म्हणा, तोंड बारीक करू नका. तर घेऊया, नाही असं नाही, पण साधना कशी केली पाहिजे हा विषय आहे. घेऊया म्हणजे आता मला पण आलाय ना, कंटाळा आलाय मला, नाही असं नाही, पण मला या अभ्यासाशिवाय करमत नाही. हे मात्र कराय, मला करमतच नाही या अभ्यासाशिवाय, असं वाटतं ना. जगामध्ये इतके सद्गुरू आहेत, पण आमच्या डोक्यामध्ये दुसरा कुठलाही नाही सद्गुरू समोर येत नाही. फक्त आपला दर्शनाला गेलं तरी तुम्हीच दुसरं कोणी येत नाही. ते तर आहेच. मग आता आम्ही त्यांना विसरू शकत नाही. नाही ना,
आता कसं काय करावं? त्यांच्या जागी आम्ही दुसरं कोणालाच बघू शकणार नाही, कोणालाच नाही. पाहू. मला इकडं आलं तिकडं गेलं असं नाही असं नाही. हे सद्गुरू आहे, त्यांना नाही. तो अधिकार दिला मंत्र देण्याचा. त्याच्यानंतर हा. त्यांनी अनुग्रह दिला. त्यांनी अजून त्यांनी अनुग्रह दिला नाही. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. विवेक त्याबद्दल काही आमचं वाद त्याच्यात नाही. त्याच्याबद्दल नाही त्यांचा वाद. ते काय नाही वाद. प्रश्न आहे की आमच्या डोक्यामध्ये वर्षानुवर्ष जे बसले प्रश्न आहे आहे सद्गुरू हेच आहे. या पब्लिकचा. ठीक आहे. हे 4-5 जण म्हणतात मला की आता आम्हाला त्यांचं ज्ञान बरोबर आहे, आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्याच्यावर काही- त्यांचं ज्ञान त्यांच्या वेळेस ऐकत जा, माझं ज्ञान माझे शिष्य ऐकतात. काय? नाही आलंय ना माझ्या कानावर आलंय. त्याच्यावर मी नाही बोलणार. म्हणजे वातावरण दिसतं आणि कानावर पण येतं. तर ठीक आहे, आपण भेद नको करायला. दोन्ही सद्गुरू एकच आहे. तोही तेही ज्ञान शिकवतात आणि अत्यंत सुंदर शिकवतात. उत्तर पुराण त्यांनीच सांगावं, ते मला पण सांगता येणार नाही. गणेशाची अखंड सेवा आहे त्यांची. ते अगदी सेवा सुरेख- आहे. सुरेख करतात. आता जितकं आयुष्य त्यांचं त्यांचं तितकं जेवढं जे आयुष्य गणेशासाठी जेवढं करतात ना तेवढं आमच्या तेवढं पोटाकडनं पडलं नाही होत होत. नाही. 9 ते 10 वर्षाचा असताना पासून ते माझ्या पोटाला धरून याच आश्रमात आहेत. बाकीचं त्यांनी डोकावून पण कुठं पाहिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या सेवेचा पण आपल्याला कधी ना कधीतरी विचार करायला हवा आहे. तर ठीक आहे, त्यांनी शांतपणे ते म्हणतात मला काही तू काही काळजी करू नकोस, जितकी वर्ष तुला करायचं तितकी वर्ष तुम्ही करा, असं त्यांचं मत आहे. तेव्हा पण मला ते मध्ये असं गाडी पडल्यासारखं झालं. तर मग मला असं बरोबर नाही वाटत की आपण प्रवचन काय कमी सांगतो का, असं वाटतं. हिताचंच सांगतो. पण त्यांच्या सांगण्यामध्ये तरुणांना जास्त काहीतरी हे वाटत असेल, काहीतरी असतं. ठीक आहे. ज्ञानोबरायांनी साधकाची व्याख्या काय केली ते पहा. अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 9. काय व्याख्या केली? असक्ती नर विश्वंगा पुत्रदार ग्रहादिश. काय व्याख्या केली? कडक, खूप कडक केली. बाहेरचं सुद्धा तुम्ही गेलात ना तर सद्गुरूंच्या समोर साधना एक तर स्त्रियांना वाव नाही तिथे. आणि मला नेमले त्याचं कारणच हे की स्त्रियांना पण परमार्थ मिळावा. महाराजांनी खूप दूरदृष्टीने मला नेमलेलं आहे या ठिकाणी. हा पहिला आपला आश्रम आहे की जिथे दूरदृष्टी आमच्या सद्गुरूंनी वापरली की स्त्रीच गादीवर बसवायची. आणि त्यांनी बाकीचं पाहिलं असेल बा, उत्तरं येतात, श्लोक येतात, नंतर काय ओव्या पाठ आहेत, गुण आहेत. गुण पाहिल्याशिवाय तर कोणी बसवत नाही. ते सगळं पाहून मगच त्यांनी नियुक्ती केली. ते झालं. पण ज्ञानोबरायांचं मत पण असंच आहे. असक्ती नर विश्वंगा पुत्रदार ग्रहात. साधनाचे वर तुम्हाला नीट सांगणार आहे. आपल्याला प्रपंच आहे, पण त्याचा बाऊ न करणे हे पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे. आणि आता आपले हे साधन जे श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ ते आता त्याच्यात तयार आहे. पुत्रदार ग्रहादिश नित्यांच समचित्तत्वं इष्टानिष्टोपपत्तिष तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिडा. हे महत्वाचं. उखिता जैसा बिडहारी पैसला. प्रपंच करायलाच सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यांच्याजवळ काय ब्रह्मचारी होते काय? सगळे कोणी नव्हतं ब्रह्मचारी. साधे खेड्यातले लोक होते, ते प्रपंच वाईकच होते. पण उपदेश करताना ज्ञानोबरायांनी असा केला किंवा भगवान श्रीकृष्णांनी असा केला. देहावर इतका उदास राहा. हे केव्हा होईल? एखादे सिद्ध सद्गुरू मिळतील तेव्हाच होईल. आम्हाला सिद्ध सद्गुरू मिळाले म्हणून सर्व अभ्यास तेव्हाच झाला 6 वर्षात. पुढे पुढे लोक मला म्हणतात तुम्ही काय 6 वर्षाच्या शिदोरीवर चाललात पुढे. 6 वर्षाची शिदोरी 6 वर्ष पुरली असते ना, नाही का? पुढचं ज्ञान सांगता येते त्याचं त्याला काय, त्याचं काय ज्ञान येते त्याचा अर्थ शिदोरी झाली आणि अभ्यासही झाला, सगळं झालं. म्हणून आणि ध्यान झालं मुख्य म्हणजे. शिदोरी झाली, अभ्यास स्वतःचा झाला, प्रॅक्टिकल झालं आणि ध्यानही झालं. ध्यान हेच या अभ्यासाचं प्रॅक्टिकल आहे, दुसरं काय. पण दुसरं प्रॅक्टिकल हे आहे की प्रपंच आहे. समजा एक प्रपंच हा भाग आहे आयुष्यात, पण दुसरा जो भाग आहे तो प्रपंचाला सांभाळूनच करायचा. हे तर आपण पहिल्यापासून सांगत आहोत. तरी तो पण ही मूवी आहे.
तरी जो या देहावरी उदासू व्हायचे. आवश्यक तेवढंच तो प्रपंचात वापरेल स्वतः, हे सत्य आहे. आवश्यक तिथं आवश्यक तेवढं, हे सत्य आहे. उदासू म्हणजे काय? फार उदास व्हायचे का? नाही. उदास म्हणजे अलिप्त. उदास म्हणजे काय? तरी जो या देहावरी उदासू, उदासू म्हणजे अलिप्त या, अलिप्त ऐसे आपली असं म्हणतात. देह कसा आहे मनुष्याचा? जे दिसेल ते त्याला पाहिजे असा देह आहे. जे पाहू ते पाहिजे. जरा चांगलं दिसलं की त्याच्यावर नजर जाते, चांगलं नाही दिसलं तर नाही वाटत. एखादा पेरू छान दिसला येता येता तर नाही वाटत, घ्यायला पाहिजे असं वाटतं मनुष्य. तसं आहे. म्हणजे विषय सगळीकडे आहेत जगात. जिथे जाऊ तिथे विषय आहे. तुमचे डोळे त्याला पाहून भुलणारच. कारण डोळ्यांचं ते फार जोर आहे. सगळी इंद्रिय लक्षात ठेवा. इकडे कसं पाहिजे तुम्हाला माहिती का? अलिप्त म्हणजे काय? सगळ्यांच्याकडे लक्ष द्यायचे. कुठून? वरून लक्ष द्यायचे, वरून. कसं? भगवंताला प्रार्थना करा, शक्तीला प्रार्थना करा. हे भगवती, माझी वृत्ती अलिप्त व्हावी, हळू 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 हळू. एकदम नको आपल्याला बाहेर. म्हणून आम्ही किती वर्ष झाली आता प्रवचन आपण ऐकतो? सरासरी 30 वर्ष. मग बघा खूप झाली. खरं आहे. विवेकने मला विचारलं की आई, मी जर बसलो गादीवर तर तुमचं नवरात्र कसं होणार? म्हटलं नको, कशाला नवरात्र पाहिजे? इथे खुर्चीवर मी बसेन, तुम्ही पूजा करा थोडीशी, मोठी एकदा भर झालं नवरात्र. मी फार अलिप्त आहे सगळ्या गोष्टी. मला काही नको बाकी. एकदा एक सद्गुरू गादीवर असल्यावर दुसऱ्या सद्गुरूंना बोलवून त्यांचं परत ते नको आपल्याला. कशाला करायचं? त्याची काही गरज नाही. फक्त हॉलमध्ये मात्र मी येऊन बसत नाही, कारण मला ज्ञान आवडतं. ज्ञान कोणत्या का प्रकारचं असेल ते आवडतं. सर्वांगीण ज्ञान असेल तर आणखी ना कळलं. फक्त माझी विवेक महाराजांना एकच अट आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा. हे जे ज्ञान आहे, शरीर आणि आत्मा, हे या हॉलमधून कदापि नष्ट होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. बाकी कुठलीच इच्छा नाही होईल. कोणताच लोभ नाही, काही नाही. मला फक्त एकच इच्छा आहे की या व्यासपीठावर कधीही वेगळे विषय, करमणुकीचे विषय आणि अज्ञान बोललं जाऊ नये एवढी मी पक्की इच्छा ठेवली आणि ती माझी पूर्ण झाली पाहिजे. तेच मला आवडेल, दुसरं मला आवडणार नाही. हे आम्हाला महत्व आहे. बाकी मला नाही चालणार. काय शेवटी आता काय नाईलाज झालं, मग करा, काय करायचं. मग आता आपण काय करा? ठीक आहे. प्रत्येक सद्गुरूंचं मत म्हणा किंवा निश्चय म्हणा, ध्येय वेगवेगळं असतं. तसं होईल. मी काय करणार? मला इलाज नाही, चालणार. कळलं? पण आता काही भक्तांनी खास मला आजपासून मागून घेतली की माऊली, त्यांच्याच समोर सांगितलं परवा की नाही, केवढा तुम्ही आरडाओरडा केला. विनायकीला आम्ही एकत्रच होतो वरती आणि असा विषय नाही आला तर यांनी केवढा आरडाओरडा, या आमची रजनी इतका आरडाओरडा केला. नाही माऊली, आम्हाला अजून तुम्हीच पाहिजे. खूप आरडाओरडा झाला. पण विवेक असे गप्प झाले विचार. त्यांना पण आवडतं मीच इथं असलेलं, पण आता काळानुसार ज्याची गरज आहे ते आपण केलं पाहिजे हळूहळू. कळलं? आणि काही लोक असं म्हणतात की बापरे, इतकी वर्ष इथं होऊन यांचं पोट नाही भरलं. म्हणजे माझं पोट तेव्हाच भरेल जेव्हा तुम्ही सगळे कोण करायला म्हणावं, सगळं समोर बसले. कोणी का म्हणे त्याकडे लक्ष नाही द्यायचं. एवढं यांचं पोट नाही भरलं. 32 वर्ष इथं येते. माझं पोट कधीच भरले. लोकांची पोटं भरतात आणि माझं पोट कधी भरेल? जेव्हा माझे शिष्य खडाखडा ज्ञान बोलतील आणि तसे वाग, तेव्हा माझं पोट असं तसं नाही भरणार. असं माझं पोट. माझ्या पोटाला अन्न नाही लागत. माझ्या पोटाला शिष्याचं पूर्णत्व लागतं. शिष्य तयार झाले पाहिजे. आणि पुण्यामध्ये सगळ्यांनी प्रवचन करावी अशा मताची मी आहे.
शिकून घ्या. सगळ्यांनी आपापल्या घरी सेंटर काढा, नाही तर हॉल घ्या, काही करा. पण आपली प्रवचनांची मतं जशी मी सांगितली याच्यावर आली, तुम्ही ऐकताय तशी मतं सर्वांनी जगात द्या. सगळ्या तुम्हाला एकदा एक टप्पा झाला ना असा पूर्ण आपल्या आयुष्याचा किंवा ज्ञानाचा, पण जेव्हा तुम्हाला खात्री येईल की नाही आता आपल्याला त्यातलं सार समजले, आणि इतर ग्रंथांचं किंवा याचं वाचन करा. थोडं वाचनाने ज्ञान होतं. खूप वाचायचं, म्हणजे संतांचे संगती मनोमार्ग आकळावा श्रीपती येणे पण. म्हणजे आपल्याला जे ठावं आहे, जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी शिकवा. हा, या नियमानुसार काही हरकत नाही. आपल्याकडे 4 बायका आल्या, 4 कोणी पुरुष आले, कोणी मुलं आली तर सांगायचं, हरकत नाही. असा प्रचार होईल. आपल्या धर्माचा प्रचार कधी करायचा? मी एकटीच करते. पण आता विवेक महाराज आले जोडीला, कळलं. यांनी खूप आरडाओरडा सगळ्यांनी केला तिथं, त्यामुळं विवेक महाराज असे शांत बसले. आणि गंमत अशी झाली की तुम्ही गेल्यानंतर आणखीन 1-2 चमत्कार झाले. आम्ही खाली आलो, खाली येऊन आम्ही बसलो. तितक्यात 1-2 गृहस्थ आमच्याकडे आले. त्या आले, बसले. शिंदे सर आले, सासवडचे. ते आले, ते म्हणायला लागले की विवेक महाराज, शक्तीचा फार प्रभाव आहे. म्हणजे माझीच स्तुती या देहाची किंवा या स्वरूपाची स्तुती त्यांनी इतकी आरंभली सोनाई करताय. प्रचंड स्तुती त्यांनी, म्हणजे विवेकला दिवसभर तेच ऐकावं लागेल. काही गोष्टी अशा आहेत माझ्या पण आयुष्यातल्या की काय त्यांना म्हणायचं असतं की कोणी शिष्य म्हणजे काय आपण म्हणतो, कोणी शिष्य सिद्ध झाला नाही असं त्यांचं मत आहे. मी सिद्ध झालो असं कोण म्हणत नाही. केवढ्या अवस्था असणारी माणसं आहेत. वाचा सिद्धी आहे प्रत्येकाला, आहे की नाही? आहे ना. जे पाहिजे ते तुमच्या पुढे येतं. म्हणजे वाचा सिद्धी आलेली आहे, गेलेले नाही, आली आहे. असं जर असताना आपण परीक्षा बघत नाही आणि मग म्हणायचं बरं ते जाऊ दे. आणि मग एक आणखीन ग्रस्त आले, लांबून आले कुठून तरी. त्यांचे सद्गुरू कुठेतरी उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये कुठेतरी आहे. BMSK या नावावर यूट्यूबवर काढून बघा. BMSK त्यांचं नाव, म्हणजे शॉर्ट केले. म्हणजे तो एक संप्रदाय आहे तिथे, आणि ते शक्तिप्रधान आहे. म्हणजे कुंडलिनी शक्तीचे भक्त आहेत. पण थोडंसं त्यांच्यामध्ये कुंडलिनी शक्तीची थोडी वेगळी बाजू आहे असं मला वाटतं, की ते तंत्र मार्गाकडे थोडेसे वळलेले असावे. परवा मी मग त्या ग्रस्ताने सांगायला अहो म्हणे तुम्ही असं काय करताय? म्हणजे मला आश्चर्य वाटलं की हा माणूस इथं आला कसा, कोणी पाठवलं? याची व्यवस्था भगवंत करतो. आपल्या भक्ताच्या कमीपणा ज्याला सहन होत नाही असा देव आहे, तो पाठवतो. विश्वशक्ती कोणामार्फत काय माहिती. आणि मग ते सांगायला अहो आई बसल्यात ना समोर, त्यांच्या ठिकाणी मला संपूर्ण वैश्विक तेज दिसत आहे असं ते ग्रस्त पूर्ण विश्वात आहे ही शक्ती. त्यांना कमी समजू नका, उगीच त्यांना कोणी सांगितलं. असा जवळजवळ 1.5 तास तो मनुष्य सांगत होता समोर बस. कौतुक. आणि आपले शिंदे महाराज तुम्ही काळजीच करू नका. ते उलटे म्हणाले, काळजीच करू नका, ही शक्तीनं लय अफाट असे म्हणतात. त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं. त्यांना म्हणजे असं शब्द मराठी नाही सांगितलं, पण असं सांगितलं. म्हणजे 2-3 व्यक्ती अशा तिथं आल्या की जवळजवळ संपूर्ण विनायकी भर यांना तेच ऐकावं लागलं की ही शक्ती कशी मोठी आहे. असं झालं. ते शांत बसले, जास्त वेळा शांत बसले. आता त्यांना ती गायनाची प्रॅक्टिस आहे म्हणून तिकडे गेले. तेव्हा काय सांगितलं आपण, अभ्यास अवघड नाही, अभ्यास सोपा आहे. आपण इथे किती उजळणी करतो त्याची, खूप उजळणी. आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की प्रपंच करता करता सांगतो ते, फक्त एकच तुमचं बहुतेक चुकत असेल की जी क्रिया हातात आहे प्रपंचाची त्या क्रियेत सुद्धा नाम घ्यायचं. बीजमंत्र, अखंड बीजमंत्र म्हणा मनात, अखंड सोडायचाच नाही बीजमंत्र. आणि मग 6 महिन्याने मला सांगा काय होते.
6 महिन्याने तुम्ही सगळेजण बोलाल माझ्याशी. बीज मंत्र सोडायचाच नाही. आता समजा माझं एक उदाहरण आहे. तुम्हाला दिसतं की ह्या स्कॉलर होऊन 5-6 वर्षाचे तिथं बसल्या, आम्हाला वेळ घेतला, स्कॉलर विद्यार्थी असतो तसं आहे. पण त्या 5-6 वर्षामध्ये बीज मंत्र किती झाले असतील? नंबर 1. आणि साधना, जिथं मी उभी आहे ससूनसारख्या क्षेत्रात, जिथं मी उभी आहे तिथं तिथं माझं लक्ष फक्त आत्मशक्ती, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, नाही अंतर्मुखत्व आहे, अनुसंधान, त्याचं नाव अनुसंधान. हे अनुसंधान, अनु म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्म अनुसंधान. परमेश्वर सूक्ष्म आहे म्हणून अनुसंधान कसं पाहिजे. अनु म्हणजे सूक्ष्म, संधान म्हणजे लक्ष. सूक्ष्म लक्ष द्या ईश्वराला, आणि तो कुठल्याही कामामध्ये, अगदी ह्याला जरी गेलो तरी तिथं पण आमचे तुकाराम महाराज करायचे नाही. त्यांच्या पाठीतून कुंडलिनी शक्तीच्या अंगाने जसा बीज मंत्र वातावरणात ऐकू यायचा, तसा एक दिवस ह्याला जाऊन कुठे त्या गावतात बसलेले असताना गावचे पाटील चालले होते कडेकडेने रस्त्याने. त्यांच्या तिथून विठ्ठल 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 विठ्ठल. हे केव्हा होतं महाराज? अखंड अनुसंधान. काम करा, कोणतंही करा, प्रपंचाचं असो, लहान मुलाला सांभाळत असो, नंतर काय देवपूजा करत असा, किंवा नोकरीवर असा, कुठेही असा. कारण नोकरीवर असताना मीच केलेलं असं ते अनुसंधान सुटलं नाही पाहिजे, कोणत्याही क्षणी सुटलंच नाही पाहिजे. मग ते जर आपण नित्य नीट केलं तर हा अनुभव येतो. महाराजांना सारखं नामस्मरण करून करून विठ्ठल 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 म्हणजे पाठ झालं, म्हणजे शक्तीचं पाठ झालं. शक्ती बोलते नंतर, तशी ती शक्ती बोलत होती. ते याला बसले होते झोडपात. पाटील चालला तिकडून, पाटील थेट पुढे जाऊन उभा राहिला. अरे काय तू क्या, अरे तू भंडाऱ्यावर जाऊन नामस्मरण करतो हे ठीक आहे, तू इथं. तुकाराम महाराज उभे राहिले, अटकले. म्हणले मी माझी काय, माझी या वाणीने नाही बोलत, माझी वाणी नाही, ही ईश्वराची वाणी आहे की जी आपोआप बोलते. माझी इच्छा असं नाही तर नसो, ती बोलते असं आहे. म्हणून अनुसंधान हे महत्वाचं. अनु म्हणजे सूक्ष्म. ईश्वर जसा आहे सूक्ष्म, तितकं सूक्ष्म व्हावं, हळू हळू हळू, ते संधान आहे. कळलं? असं अनुसंधान घेत 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 ईश्वर बरोबर आपोआप आपल्या ठिकाणी अंतरामध्ये एंट्री घेतो, सगळं करतो. आणि विषय तो त्यांचा झाला नारायण, हे दुसरं. ईश्वराने एकदा एंट्री भरून घेतली की विषय कुठे जाणार? कुठलाही विषय बघताना स्मरण त्याचंच. आणखीन एक गोष्ट लक्षात, मी काय म्हटलं, फार उंची नीच उंची कोणताही, असं मी म्हटलं, विषय बघताना स्मरण त्याच. अवघड आहे का बघा, तुमचं तुम्ही बघा, ठरवा. तुम्हाला विषय बघताना काय कसं काय आठवण येणार ते तुम्ही ठरवा. आठवण आली पाहिजे हे मी सांगते, हे मी सांगते. मी म्हणजे गुईच नाही सांगत, मी तशीच काढलेली आहे आठवण. म्हणून कोणताही विषय बघ, कळलं तुम्हाला? तो खरा परमार्थ असतो, सूक्ष्म परमार्थ आहे. परमार्थ इतका ढोबळ नाही आपण करतो, इतका ढोबळ नाही, इतकं माळा करा, इतकं हे करा, पूजा करा, जा, असं नाही. परमार्थ आत पाहिजे. जसं संसार जसा सगळं वरच असतो, संसार आत एका केव्हा आत जातो म्हणजे तो संसारच आहे. संस्कृती संस्कृती किती संसार म्हणजे पसरत पसरत जाणारा संसार. तसं नाम झालं पाहिजे, नामाचं प्रसारण सगळीकडे झालं पाहिजे शरीरात. म्हणून नाम कोणत्याही वेळेस उच्चारा, बीजमंत्र. नाम म्हणजे बीजमंत्र, कोणतीही वेळ असं मी म्हटलं. परंतु मनात, परमेश्वराला कुठेही आपला वरचा वाटेवर नाही आणत. मनात
आपण आपली एखादी गुप्त गोष्ट असते आयुष्यात कोणाला न सांगितली, ती गोष्ट किती जपून ठेवतो, खूप जपतो. कारण काय, नको कोणाला असं. तर तसं जपलं पाहिजे. ईश्वर माझा आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, आपणची देव होय गुरु. म्हणून मध्ये गुरु आहे, परमेश्वर नुसता नाही, मध्ये गुरु आहे. आमच्या वेळेस महाराजांनी एक पाठ केले, गणपती इतकं मोठं कोणीच नाही. ठीक आहे, मलाही कळतं. गणपती इतकं मोठं कोणीच नाही. मला सांगावं लागतं, बाळा त्यांनीच मला असं केले. मी एकटी थोडीच झाली, त्यांच्या कृपेने झाली. आणि शिवाय कृपा इतकी झाली की मला त्यांना पुन्हा खाली आणावं लागलं. म्हटलं अरे मीच आणले की त्याला खाली, मग मी उलट बोलले. नाही ते आणावं ते झाले, पण गणपतीच म्हटलं काही इलाज नाही. ठीक आहे. म्हणून तरी जो या देहावर उदास म्हणजे काय, उदास म्हणजे उदास नाही, खिन्न नाही. उदास म्हणजे अलिप्त. आपल्या शरीरावरच आपण आहोत. मनुष्याच्या शरीरात हात प्राण आहे म्हणून आहे. सगळी इंद्रिय ते काम तुम्ही लक्षात घ्या, ते काम इंद्रिय बरोबर करतात. एखादी वरात आली की आपण चालत जातो खिडकीकडे. कोणी काम केलं, कानाने केलं आणि मग पायाने केलं करतात ना. मग जिभेला तसं शिकवा, तू तुझं काम कर, इतर काही न बोलता फक्त बीज बस. आणि तो इतका करा की एक तरी ईश्वराचं दर्शन तरी तुम्हाला झालं पाहिजे. बीज मंत्र म्हणताना जिभेतून काय सुटलं पाहिजे, लाला रस. हे तरी झालं पाहिजे. एक तरी जिभेत पाहिलंच पाहिजे. इतकं काहीतरी एक करा. कळत म्हणून वरवर परमार्थ करू नका, काय उपयोग नाही. आणि आपल्याला जो दिलाय त्याला तर काहीच नाही. कुठलाही ग्रंथ वाचा, कुठलाही वाचा, काही कितीही वाचा, वाचून वाचणार नाही. वाचलं तर लक्षात ठेवा, लक्षात ठेवलं तर चिंतन करा, चिंतनाचं मनन करा आणि मननाने कृती करा. असं आहे. ग्रंथ वाचून काय पीठ करायचं, काय वाचून जे चांगले विचार असतील ते घ्या, ते छान आहे. ग्रंथ वाचणं काय मोठं. पण आमच्या सद्गुरूंनी तर आम्हाला ताकीद दिली होती. अनुग्रह झाला का, म्हटलं झाला. आता सगळे दुसरे ग्रंथ गाठोडं बांधून वर ठेवून द्यायचे, बिलकुल काही वाचायचं नाही. फक्त ज्ञानेश्वरी वाचायची आणि प्रवचन ऐकायचं बस. महाराजांचं प्रवचन ऐकल्यानंतर तिसऱ्याच महिन्यात आपल्या त्या नारायणपेठांची शाळा आहे, तिथे दुंडा महाराजांचं कीर्तन आलं. आणि मला सवय होती त्यांचं कीर्तन मी कधी सोडत नसतं, म्हणून मी त्या कीर्तनाला गेले. महिने किती झाले अनुग्रह घेऊन, 3. आणि मी गेले की माझं काही केलं लक्ष लागेना. शेवटी उठून गेले मी. का, जेव्हा अनुग्रह सद्गुरूंचा आत जातो तो परिणाम करतो. लक्षच लागेना माझं, कानाला गोडच लागेना माझं. कारण एक बीजनाम आत गेलं की तेच गोड लागेल, बाकीचं काही गोड लागत नाही. कळलं. म्हणून उदासू म्हणजे अलिप्तता. आयसिया परी उखिता जैसा पिढारी गुरेसा. एक शेजारी होते, त्यांनी काय केलं, पूर्वी काशी यात्रेला आवड असायचं, जाण पायी असायची यात्रा. एका शेजारी एक निघाले, कुटुंब होतं ते काशीला निघालं. सगळं सोन्याचं गाठोडं, सगळं काय पैसे जास्तीचे होते ते शेजाऱ्याजवळ गाठोडं दिलं सांभाळाय. एवढं तुम्ही पूर्वी विश्वास होता. आता शेजाऱ्याजवळ म्हणजे पळायचं. म्हणून नंतर बँका आल्या, नंतर सुधारणा झाल्या. आता कोण देतोय शेजारी. म्हणून त्यांनी शेजाऱ्याकडे गाठोडं दिलं, आपलं ठेवा. पूर्वी गाठोड्यातच बांधायची माणसं, सोनं बिनं काय असेल म्हणजे तुमच्याकडे ठेवा. ठेवते, तुम्ही परत आल्यावर आम्ही व्यवस्थित देऊ, काही काळजी करू नका, तुम्ही जाऊन या. चला बसा, तुम्ही जाऊन या काशी यात्रेला, करू घ्या. म्हणजे बरं, ठेवलं गाठोडं आणि गेले. गाठोडं ठेवलं, रस्त्याने गेले.
आणि सबंध रस्त्यामध्ये काशीच्या विश्वेश्वराचं स्मरण न करता स्मरण कशाचं राहिलं? ही झाली का काशी यात्रा? तसं आपलं होतं. आयुष्यभर आपण चाललो आहोत, प्रवास करतो आहोत आयुष्यात. तेव्हा गाठोडं कोणाजवळ लिहिलंय ठेवायला? आपण आपलं वृत्तीचं गाठोडं कुठं आहे? बोला. आपलं लक्ष कुठं आहे? हा, आपलं लक्ष मागे आहे. अजून थोडं थोडं द्यायला परवानगी आहे माझी, कारणापुरतं. आता साधकांनी हे अवघड मानून न घेता आपलं लक्ष स्मरण करा. कोणाला कळतंय आपण काय करतोय? आज कळतं कोणाला? कोणाला नावं ठेवणार आहे तुम्हाला? कोण? बायकोला सांगू उद्या जाऊ? कोणाला कळत नाही. हा परमार्थ असं छान आहे. हा करा. आपण काय भजन करतोय का उघड उघड? नाही. आपण काय गाणी म्हणतोय का उघड उघड? नाही. आपण कोणाच्या सभेला जातोय का? नाही. आपण कीर्तनाला जातोय का? नाही. काहीच नाही. मग काय आहे? आत कीर्तन चालू आहे बालकाला. आणि खरा ईश्वरीय मार्ग हा आहे की आपलं आपलं कीर्तन, आपलं आपलं प्रवचन, आपण जे काही करतो ते मनात करा. आणि मनातलं चिंतन जे आहे तेच तुम्हाला या ईश्वरापर्यंत आपोआप हळूहळू नेत जाईल. कळलं तुम्हाला? आज मुद्दाम परत सोपं सांगते सगळ्यांना की मनात करा सगळं. प्रदर्शन करू नका आपल्या अभ्यासाचं. काही वाचन असेल तर ते करा. वाचन असेल, काही काय तुमचं नित्यपाठ असेल, काही जप असतील ती करा आपापली. त्याला काय कोणी घरातले नाही. पण प्रदर्शन नको अध्यात्माचं. कळलं? ढोंग नको. प्रदर्शन म्हणजे ढोंग. एवढं आलंय, एवढं येतंय, आता कसं काय करायचं? असं नाही. येते तरी शांत करा. येतंय ना, शांत करा. पुढं काय झालं? देहावर उदास असा शब्द. उदास म्हणजे उदास नाही. स्त्रियांनी तोंड धुतलं, पुरुषांनी तोंड धुतलं तरी काय लावायचं आहे? फेअर अँड ते लावायचंच आहे. पावडर लावायची आहे. त्याला तुम्हाला कोड काय? आपोआप या ज्या आवडी आहेत त्या आपोआप गळून पडतात. त्याची गरज नाही असं वाटतं. लोकांच्या समोर जाताना तेवढं केलं पाहिजे थोडं, पण वास्तविक त्याची गरज नसते. हळूहळू ते हे वैराग्यच आहे. आपल्याला गरजा संपत चालल्या की समजायचं त्याची गरज नाही. घरातही नटायचं सारखं. कोण कोण नटतं हात वर घरात? नाही नटलं तर चालेल, तसं मी काय बोलणार नाही. तुम्ही कोण कोण नटता घरात? यांच्या बायका तरुण असतील त्यामुळे यांना नटलंच पाहिजे. जाऊ त्यांना. कळलं? म्हणजे जिथं जरूर नाही, रात्री झोपताना तोंड स्वच्छ धुवायचं, पुन्हा पावडर करत बसलं, ते कशाला? गरज नाही. जिथे गरज नाही तसं ईश्वर आपल्याला शिकवतो किंवा सद्गुरू शिकवतो, बाबा बेगरज राहा. म्हणजे तू कुठेही असलास तरी तुला गरजा कमी असू दे, गरजा जास्त नको. अमक्याशिवाय आपलं आडलंच पाहिजे असं नको. हे लक्षण आहे परमार्थ. उदास म्हणजे हा त्याचा उदास म्हणजे अलिप्त. एखादी चटणी नसली जेवणात रोजची आवडची तर लगेच काय करायचं? खेचायचं का माणसांवर आपल्या? कोण कोण आहे इथं? कोणी दिसत नाही तसं खेचलं नाही. मागच्या बायका घेतील का खेचून? खेचून घेणारच नाही पुढे का? मग एकीच जणी वाघ येत नसत्या. तेव्हा असं आहे. दिवसेंदिवस साधनेने प्रपंचामध्ये अलिप्तपणा येत चालला पाहिजे. तो आपल्याला समजतो आणि मग आपोआप आपल्याला समजतं की वा वा आपण आपल्या साधनेमध्ये दंग झालो आहोत. कृष्णाला भेटायला राधा जायची. राधा म्हणजे कोण आहे? श्वास, श्वास, बुद्धी, श्वास, बुद्धी. राधा म्हणजे बुद्धी. श्वासाची काय आहे? धारा. त्याचं उलट करा. राधा म्हणजे बुद्धी.
आणि कृष्ण म्हणजे आत्मा. लक्षात ठेवा. भगवान कृष्णाने हे सगळं सांगून जगावर खूप उपकार केले. लक्षात ठेवा. भगवद्गीता नंतर भागवत जे काही ग्रंथ आहेत आपले ते खूप उपकार करत आहे. खूप उपकार. गीता नसती तर जग चाललं नसतं. गीता नसती तर आपल्याला कधीच ईश्वर कळला नसता. कळलं ना? म्हणून गीता ही महत्वाचा ग्रंथ आहे आपला. गीतेशिवाय ज्ञान नाही, ज्ञानेश्वरीशिवाय ज्ञान नाही. दुसरे ग्रंथ छान असतात सर्व, पण ते तिथंच थांबतात. तसं ज्ञानेश्वरी थांबत नाही. ज्ञानेश्वरी ही तुमच्या ध्येयाला पोहोचवेपर्यंत थांबणार नाही. लक्षात ठेवा. प्रत्येकाला तुम्हाला ती घेऊन जाईल हाताला. कळलं? ज्ञानेश्वरी गीता प्रेम करतात सगळ्यांवर. मग मी काय सांगत होते आता? बुद्धी म्हणजे राधा ना. हा, बुद्धी म्हणजे राधा आणि कृष्ण म्हणजे आत्मा. जवळ आहे. जेव्हा बुद्धीने मानवी बुद्धीमध्ये जन्म झाला बुद्धीचा, तिथून त्यांची ताटातूट झाली. राधा इकडे आली, कृष्ण वरच इकडे आली म्हणजे कुठं खाली. राधा खाली आली आणि कृष्ण जेव्हापासून कृष्ण वाट पाहतोय की राधा कधी येईल मला भेटेल. कधी कधी जाणार तुमची राधा भेटायला? तुमची राधा म्हणजे तुमची बुद्धी आत्मरूप कधी होणार? खूप छान मज्जा असते. बुद्धी जेव्हा आत्मरूप होते ना तर फार मज्जा येते. आपण आनंदाच्या उकळ्या आपल्या शरीरात मावत नाही. आपण आनंदाने नाचायला लागतो. कारण अनुभव येते. गोल्डन ज्ञान नाही, अनुभवाचं ज्ञान आहे. आपण नाचायला लागतो. नृत्य करायला लागल्यावर कृष्ण उभा राहतो. कोण उभं राहतं? कृष्ण उभा राहतो. कृष्णाला आता काय पाहिजे? सगुण पण कृष्ण आहे आणि निर्गुण पण. मला गुरुजींनी इथे इतर ग्रंथ सांगायची परवानगी दिली असते ना, इतकी मज्जा करून टाकली असती. मला परवानगी नाही हेमंत. त्यांनी सांगितलं फक्त एकच ग्रंथ. भागवत सांगायला लागले एकदा तुमच्या याच्यासाठी सांगते, माहितीसाठी. एकदाच मी भागवत लागलो, आवडीने लागलो आणि असा विषय आला आणि इथे बसलेली वाचा सिद्धी आहे. लक्षात. या व्यासपीठाला स्पर्श करून बसला, त्याची वाचा सिद्ध पाहिली आणि व्यासपीठ पण सिद्ध आहे. चालत नाही दुसरं काय. खोटं बोलायचंच नाही, वावगं बोलायचंच नाही, कंट्रोल करून सर्व प्रवचन सांगायचं असा नियम आहे. तेव्हा भागवत मुली म्हटलं नाही, भक्तांना भक्ती कशी प्रेमाची आहे ते पण कळलं पाहिजे म्हणून भागवत लावलं. आणि ज्या दिवशी भागवत सांगताना तो विषय आला, आली आली ओ भागाबाई, आली आली ओ भागाबाई. नवरा नको गो बाई. हा, नवरा नको मला, नवरा नको ही गवळण आली. मला नवरा नको ग बाई हा शब्द मी उच्चारला आणि दादा तिथे उभे होते. विचार करा, आमचे मिस्टर. त्यांनी ऐकलं मात्र. दुसऱ्या दिवशी दादाला इतकं या व्यासपीठाचं सिद्धत्व आहे. दुसऱ्या दिवशी फार वेळ नाही लागला, तेव्हापासून कानाला खडा लावला. महाराजांनी सांगितलेला ग्रंथ एकच तोच पाहिजे माझा. भागवताचा राग आला मला त्या दिवसापासून. भागवत वाईट नाही, पण माझं आयुष्य त्यांनी नवरा नको गोवाय म्हणून नवरा गेला. असं झालं ना. ही वाचा सिद्ध आहे आणि व्यासपीठ पण सिद्ध आहे. सिद्ध झालेल्या वाचेने काहीही बोलायचं नसतं. वावगं व्यवस्थित बोलायचं असतं, वावगं बोलायचं नसतं. तसं तुमच्यापैकी सुद्धा आता खूप लोकांची वाणी सिद्ध झाली असेल. बरं, तुम्ही तपासून पहा. फक्त वाईट बोलू नका. कुठं बाहेर निघालो तर चांगलं बोलून निघा. आणि मग काय होतंय ते बघा बरं. एखादा मुद्दाम विचार करून बोलून निघावं. निघताना नेहमी घराच्या बाहेर डावा पाय बाहेर टाकावा. त्याचं कारण आहे, डावा श्वास जो आहे, एकदा श्वास ऊर्ध्व द्यायचा, डावा पाय बाहेर टाकायचा, उजवा पाय नाही. डावा पाय हा शुभ पाय आहे. कारण डावा श्वास कधी चालतो? दिवसा. रात्री कोणता चालतो? उजवा.
म्हणून रात्र हवी आहे का आपल्याला दिवसभर आपल्या आयुष्यात? नको. म्हणून डावाच पाय बाहेर टाकायचा निघताना, डावा श्वास घ्यायचा, डावा पाय बाहेर टाकायचा. इतकं शुभ आपल्यावर साधकांवर अवलंबून आहे. साधना करणाऱ्यांना पथ्य आहे खूप, छोटी 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 पथ्य. ती जर पाळली, आपलं जवळ आलेलं सिद्धत्व लांब नाही जात, जवळजवळ येतं. आता तुमच्या लोकांची साधना खूप वर्ष झाली, कदाचित सिद्धत्व तुमच्या जवळ आलं असेल, पण ते असं पारखा स्वतःला, मग समजा काय झालंय. मग तुम्हाला कळेल, अरे सोन्याचं पोत इथंच आहे भरलेलं. आपण म्हणतो मला सोनं नाही मिळालं, सोनं नाही. असं पारखा, स्वतःची परीक्षा घ्या. घरी लोकांशी बोलताना, घरच्या लोकांशी कितीही क्रोध आला तरी काय करा, क्रोध कंट्रोल करा. किती येऊ दे क्रोध. मला हे थोडंसं अवघड जातं. अवघड आहे. काम करताना थोडं अवघड जातं. हे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला जर मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण परिस्थिती अशी असते की तो सगळ्यांनाच अनुभव नाही, आहे. हा काय सांगू मी? आता इकडे तुम्ही औषधी काढलं, सगळ्यांचाच अवघड आहे. पहिल्यापासूनच नाही. हे मग ती साधना व्हायची अजून होते हळूहळू साधना होईल. तुमचं कसं काय होतं? क्रोध कसा येतो? त्यांच्यावरच ती क्रोध करत असेल. तुम्ही शांत नाही. संत तुकाराम येतात. तुमचं कसं काय होतं? हा? हे नाही, क्रोध व्यक्त येणार होतो आणि शांतही होतो. शांत होतो. एक तर संत कोण आहेत, कोण खरे संत आहेत. त्यांना रागवलेले मी कधीच पाहिलं. घरी गेलं पाहिजे म्हणजे कळतं. बरं काय होतं? राग येतो ना, मग काय काय होतं? थोड्या वेळाने कमी असतं. बरं. पण इथे येताना माणूस एकदम छान येतात. त्यामुळं आम्हाला असं वाटतं वा वा वा, सगळे साधक एकदम श्रेष्ठ येतात, सगळे पोचलेले आहेत. ते कमलेश पूर्वी आता नाही. शांत. कमलेशचे साधन आहे बरं का त्यांची. घरी किती तास ध्यान होतात? जास्त नाही बरं. चिंतन मनन होतं जास्त. चिंतन मननाने ध्यानाला पण पुष्टी मिळते आणि चिंतनाने कुंडलिनी पूर्ण ऊर्ध्व जाण्याला मदत होते. म्हणजे मी मुक्त आहे असं म्हणा रोज एकदा. मी कोण आहे? मुक्त आहे. हा, मुक्त आहे. मुक्त आहे, मुक्त आहे, मुक्त आहे म्हणून काय होईल एक दिवस? गुप्त नाही, मुक्त. मुक्त नाही व्हायचं. असं आहे. मी माझ्या सर्व सिद्धी फक्त तुमच्यासाठी इथं वापरल्या मुखातून. माझ्या एक एक सिद्धी जर तुम्ही पाहिल्या असत्या ना, तुम्हाला खूप नवल वाटलं. मी नुसता सिद्धी महाराज झाले असते. सिद्धी होऊ नये, महाराजांची ऑर्डर आहे. दाखवू नका काही, फक्त लोकांचं कल्याण करा. नाही दाखवलं काय. मला खूप चमत्कार करता आले असते. मला सगळं कदाचित पुढे इथं पुढं करून दाखवेल मी, म्हणून आता दुसऱ्यावर सोपवते आणि मी मोकळी होते चमत्कार करायला. तुम्हाला चमत्कार पाहिजे का प्रवचन ऐकायचं? प्रवचन ऐकायचं. प्रवचन बरं, म्हणूनच केलं नाही एवढे दिवस. सहज शक्य आहे. हा, एकदा साईबाबांना ते हवालदार कोण? आम्ही अनुभवले खूप चमत्कार. हो, प्रत्येकाच्या जीवनात आहेच. हा. आपले ते फौजदार पण होते साईबाबांच्या तिथे. गोरट्याला त्यांचा मठ आहे. ते फौजदार दासगणू महाराज. दासगणू महाराज एकदा गेले साईबाबांकडे, दर्शन घेतलं. ते त्यांचे शिष्य म्हणले की महाराज मला काशीला जायचं. म्हणजे कशाला काशीला जातो? बैर मोठ्या तुझ्या गुरूंच्या चरणावर काशी नाहीये? म्हणलं लगेच उजव्या अंगठ्यातून पाणी चालू, कित्येक तास पाणी चालू. हे गंगामुळे पड पाय. कशाला तो काशीला जातो? असं आहे. पण बहिर्मुख आपल्या शिष्याने राहू नये. ही सद्गुरूंची दाट इच्छा असते की आपण जे दिव्य ज्ञान, ज्ञानेश्वरीचं ज्ञान दिव्य आहे आणि दिव्य ज्ञान सांगणारं जगात कोणी मिळत नाही. फक्त आपल्या इथंच ते आहे. तुम्ही सगळे मठ धुंडाळा, सगळी देवळं धुंडाळा, कुठलेही धुंडाळा, जा कुठेही फिरा,
दिव्य कोणाला ऐकायला मिळतं का पहा, किंवा आत्मज्ञान करतानाचे साधनेतले अनुभव कुठे पहा, तसं पहा. मी अनुभव काय फक्त माझ्या स्तुतीसाठी सांगत नाही, तुमच्या तयारीसाठी अनुभव सांग, माझं काही नाही त्याच्यात, कळलं? म्हणून चमत्कार आमचे बाजूला राहिले, आमचं सगळंच बाजूला राहिलं, आम्ही फक्त ज्ञान देत गेलो. हा माझा प्रामाणिकपणा आहे, खूप प्रामाणिक आहे या अभ्यासात. चमत्कार खूप रोज मला करता येते, रोज एक चमत्कार, आणि तुम्हाला खूप असं ठेवता येईल छान चमत्कार चमत्कार असतो. पुढचं काय होणार तुम्हाला? गुरूंनी केला चमत्कार, आपण गेलो घरी, पुढं काय होणार? मी चमत्कार करून जर तुम्ही अज्ञानी राहिलात त्याचा काय उपयोग नाही. म्हणून आपण तुम्ही सगळ्या मोठ्या ठिकाणी दिव्यत्व प्रदान हा, केले, तो तो चमत्कार चमत्कार नाही का? कुठे पूर्वी अनुभव होते काय काय करत नव्हतं. तुमच्या सर्वांच्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती ऊर्ध्व आहे, हा मोठा चमत्कार नाही? हा मोठा चमत्कार. आणि हळूहळू अभ्यासाने तुम्हाला सुद्धा हळूहळू एकरूपत्व येत आहे, ऊर्ध्वत्व येत आहे, हा मोठा चमत्कार आहे. नवीन नवीन साधकांना असं वाटत असेल की आपल्याला कधी व्हायचं असं कधीच म्हणू नका. आपण लग्न केल्यावर लगेच म्हणतो का कधी मूल व्हायचं, कधी बाबा एवढा संसार पार पडायचा असं म्हणतो का? नाही ना. अध्यात्मात कशाला काही करतात. बायको गरोदर नाही, कधी व्हायचं मुली, गरोदरच राहिली ना इतक्या 9 महिने 9 दिवस जाऊ दे. केव्हा? ईश्वराचा नियम आहे. ईश्वराचा नियम काय आहे? 9 महिने 9 दिवस कशात राहा? बंदिस्त आतड्यात राहा. शिक्षा आहे ती आईच्या उदरात वाढण्याची, फार मोठी शिक्षा आहे मनुष्याला. तिथंच तोंड खाली करून राहतो, लवकर लवकर देव बाहेर आणत नाही, भरपूर गुदमर, ती शिक्षा हो. म्हणून आता असं झालं पाहिजे, इथून पुढं जन्म नको रे अनेक. तुका म्हणे माझी जन्म नाही रे. तुकारामांनी स्वतःची शपथ घातली, अरे तुम्हाला आता इथून पुढे जन्म आला तर माझी शपथ आहे, माझं नाव बदलून ठेवा, असे तुकाराम महाराजांनी शपथ. असं आहे, गर्भाशयात शिक्षा आहे म्हणून. आणि 9 महिने 9 दिवस ठेवलेत देवानी, ते पूर्ण झाल्याशिवाय मनुष्याला सुद्धा जन्म येत नाही. का अनुग्रह घेता क्षणी 4 महिन्यात 6 महिन्यात कुठून चमत्कार म्हणा, 5 वर्षात 10 वर्षात नाही म्हणा. आयुष्य खर्ची घालायला लागतं, वेळ काढावा लागतो, एकांत शोधावा लागतो, स्मरण नीट करावं लागतं, श्वास ऊर्ध्व घ्यावा लागतो, ध्यान करावं लागतं. ध्यान 15 मिनिटं नाही करावं लागत, ध्यान कमीत कमी 1 तास. कमीत कमी म्हटलंय, जास्तीत जास्त किती? कळलं का मला? त्याग पाहिजे, इच्छा आहेच, नुसतं इच्छा आहे. माणूस असताना बघ कसं करतो, संसारात असताना मला मुलगा पाहिजे, आणि काय काय करतो त्या मुलासाठी. ते कसं होतं? मुलगा पाहिजे. आपण असं म्हणा, मला आत्मज्ञान नावाचा मुलगा पाहिजे. बरोबर की? आत्मज्ञान जेव्हा आत्मा सक्रिय होईल आपल्या देहात, ते महत्वाचं आहे. फार मोठं, फार मोठं, आणि फार सुदैवाचं आहे. कोणाच्या देहात होतो आत्मा सक्रिय? होत नाही बाहेर जगात कुठे. हे आपल्या इथे नवल आहे, म्हणून आमचं आडनाव काय आहे? कसं ते जुळून आले का? कोकणात सुद्धा नवलाई देवी आहे ना, दोपेश्वरच्या अलीकडे. नवलाई देवी एक आहे, दोपेश्वरच्या अलीकडे देव आहे. आम्ही मोरगावला जातो ना कधीतरी, तेव्हा यमाई लागते. आमचा वेळ म्हणतो यमाई आली, आता पमाई आहे इथं. पमाई आहे, यमाई आली, असं. म्हणजे जीवनामध्ये जसं कष्टाला महत्व आहे. बायको करून आणली, काय वेळी सांगतात ए बाबा आता तुझी जबाबदारी आहे, तुझी बायको तू सांभाळ. तेव्हा मनुष्याला वाटतं अरे आता कष्ट करावे लागतील, मग बाहेर पडतो. काय झालं? लग्न झालं. जन्म झाल्याबरोबर आपली जबाबदारी आहे. देवाने मनुष्य जन्म दिला, हे भाग्य आहे. मनुष्य जन्म सतत सतत येत नाही, हे दुःख आहे. एकदाच दुःख मागे लागलं, मनुष्य जन्म मिळाला, आनंद झाला, पण
पुढचा मिळेलच असं नाही. म्हणून याच जन्मी शिदोरी करायची आहे. कशाची? ध्यानाची. ध्यानाची, जबाबदारीची. यू मस्ट बी सिरियस अबाउट युअर स्वरूप. सिरियसली ध्यानमग्न झालं पाहिजे. सिरियस आणि आवडीने ध्यानमग्न व्हावं. खूप छान. कितीतरी तास ध्यानमग्न व्हा. तो सद्गुरूंना अभिमान असतो. इथं आवडतं मला, इथे येईन कधीतरी वेळ असेल तर. काय? जास्त वेळ द्या, इथं येईन मला वेळ असेल तर. तुम्ही सकाळी बरं. करूया. तुम्ही मला सांगा, मला शनिवारी वेळ आहे, तुम्ही घ्या आमचं ध्यान शिबिर. तेवढं आहे. तुम्हाला आहे का वेळ? सांगा. मला खूप वेळ आहे. मला चिंतनाला वेळ पाहिजे. लवकर यायचं तर 11 वाजेपर्यंत. आपलं शनिवारी छान वाटतं का? शनिवारी सकाळची सकाळी यायचं. दर शनिवारी होईल का वेळ? का रविवारी आपलं आद्य गणेश असतं म्हणून नको आज जायला. आमच्या बायका म्हणतात तसं. नाही बाई, उद्या पण जायचंय, आज नको जायला. आता जरा त्रास होत असेल ना बसने जायला. नाही रविवारी जर लवकर घेतलं तर हा, रविवारी वेळ असतो. मान्य. रविवारी लवकर घ्यायचं. मी काय, मला काहीच काम म्हणजे नाही. ते आद्य गणेशलाही होईल असं, म्हणजे लोकांनाही सोपं म्हणजे त्याच दिवशी त्या दिवशी नको. 8:30 ते 9:30 नाही, नाही, येणार नाही. एवढ्या लवकर इतक्या लवकर जमत नाही. 8:30 लगेच 9ला आपलं चालत होतं. एरवी ते 10ला नाही सुरू दहा. होतं. पण ते नाही, ते तुमचं एक आठवडा आड आहे ना, दर आठवड्यात. त्यांचं म्हणणं आद्य गणेशच्या दिवशी नाही तर त्यांचं 15 दिवसांनी असतं ना, येत नाही कुणी. कारण त्यांचे मी आपल्या सप्त्याला ध्यान ठेवलं होतं ना, तेव्हा मी 8ची वेळ दिली तर मला शिव्या बसल्या काही लोकांच्या. म्हणजे 8 कोणी सांगितलं यांना ठेवायला. 8 ही काय अर्ली इन द मॉर्निंग आहे. 8ला तर सूर्य कुठं जातो? सूर्याला कोण कधी म्हणतं का कधी विश्रांती नाही बाबा माझ्या बाळाला? आहे का विश्रांती? सूर्याला आहे का विश्रांती? पृथ्वीला आहे का विश्रांती? मला असं लक्षात घ्यायच्या गोष्टी. वाऱ्याला आहे का विश्रांती? पावसाला कधी विश्रांती आहे ते का? आठवण चालतात म्हणून आपण पावसाला विश्रांती नाही. तुम्ही म्हणाला असतोच सारखी समुद्राच्या पाण्यातून 11 महिने वाफ जाते वर, तेव्हा 12व्या महिन्यात पाऊस होतो. लक्षात ठेवा. समुद्राची वाफ सतत वर जाते, क्रिया चालू असते. या निसर्गाला विश्रांती नाही. मनुष्य विश्रांती मागतो. नाही नाही, 7 तास काम केलं, मी फार दमलो, आता मी विश्रांतीत आहे. मला घ्या विश्रांतीसाठी. बरोबर, आमचं मत आहे पण इतरांचं नसेल. तेव्हा मी 8ला ध्यान ठेवलं. मला वाटलं सगळ्यांनी मला वाहवा करतील, छान छान. पण आली बरीचशी माणसं आपली आली, बरोबर, छान झालं, छान झालं. तो सप्ताह मला छान वाटला. ध्यान साधना ही आपली प्रथम साधना आहे. ध्यान झालं पाहिजे. आमच्या सद्गुरुनाथ आले आले पहिले 20 मिनिटं का 30 मिनिटं ध्यानाला बसा, मग प्रार्थना, मग प्रवचन, असं असायचं. आता आपल्याला वेळच कळत नाही. आता आपलं प्रवचन 7ला सुरू झालं, आता 7:45 झाली. कारण मंदिर उघडं असतं हे आणि समोर पाच तास. आम्ही तेच आता मंदिरात 12 तास पूर्ण आपला हा मुलगा आहे. हा. तुम्हाला तर मी सांगितलं तुम्ही केव्हाही या, ध्यान करा, पण केव्हाही नको त्याला मीच पाहिजे, मी हजर पाहिजे, म्हणजे ध्यानाला इंटरेस्ट येईल. म्हणून मी म्हणते की आद्य गणेशचा जो शनिवार आहे तो सोडून इतर शनिवारी आपण येत जाऊ, मग काय प्रॉब्लेम. आद्य गणेशचा रविवार आहे. रविवार हा असं. म्हणजे शनिवार होता. इतर रविवारी यायचंय का? नाही, शनिवारी. शनिवार आपला पहिल्यापासून आहे ना, ते छान. येत जा, येईल, पण मला संख्या पाहिजे. 1 आला 2 आला तसं नाही. आपलं आपलं हित साधा या, म्हणजे आपण शिबिर पण एखाद्या दिवशी देऊ, म्हणजे ध्यान पण. मला असं वाटतं की शिबिर आता द्यायची गरज पण नाही. याच रविवारपासून शुभस्य शिकणार. बरं, करा. हा रविवार का? रविवार का शनिवार? रविवारी, शुक्रवारीच म्हणलं ना. शनिवार पाहिजे. नाही, त्याचा हे असतं ना, अल्टरनेट असतं ना. रविवार पण चालू या रविवारी ही गुरुपौर्णिमा आहे. नाही, या पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी या रविवारी 21ला. शनिवारी यायला हरकत हा रविवार आहे मला मोकळा.
या, बरं झालं. या. याच रविवारी घेऊया. नाही, गुरु पौर्णिमा निघाली. येस. त्याच्या पुढच्या रविवारी बोलू. बरं, किती वाजता सुरू करायचं, कितीपर्यंत घ्यायचं? 8 चालेल का सर्वांना? का 9ला चालेल? किती 9 चालेल? बरोबर. असं करत जा, बरोबर 9ला इथे या. म्हणजे तुमच्या ध्यानाचा वेळ कमी पावणे नाही. 9 धरायचे. 9ला इथं शार्प इथं यायचं आणि एक 10 मिनिटं इकडं तिकडं होईपर्यंत प्रार्थना होईल. लगेच 9:15 9:30ला ध्यानाला लागायचं. 9:30 ते 10:30 एक तास द्या. 1 तास. म्हणजे त्याला भर पडेल तुमच्या. तुमचं काय कमी पडते तेच मला कळत नाही. कोणती क्रिया कमी पडते. आणि मला आत्तापर्यंत अनुभव होते, मी इथं बसल्यापासून कोणीच उत्तराला तोंड उघडलेलं नाही. म्हणजे उत्तरं साधी साधी देता तुम्ही, बाबा ध्यान किती होतं ते कोणी सांगत नाही, किंवा वेगवेगळे प्रश्न. आम्ही खूप प्रश्न विचारायचो गुरुजींना आणि ओव्या पण माझ्या खूप पाठ असायच्या. त्यामुळे सद्गुरूंना बरं वाटायचं की नाही आहे मी जे शिकवतो ते आहे असं वाटतं. ठीक आहे. बरं, सांगितलं यांनी ज्ञानेश्वर महाराज. सावली सरेसीच उदाहरण बघा. आपली सावली आपण कधी बघतो का निघाला? सावली कुठे बघा, सावली आहे का नाही अशी काळजी नाही करत. सावली म्हणजे आपणच आणि आपण म्हणजे सावली, ते आपल्या बरोबरच असते. सावली सरेसीच असे परी असे हे नेणे जे जाईल. परंतु आपल्यावर सावली आहे याचा आपल्याला आठवण करावी लागते का? आपण निघाल कुठं सावली, चल बाई लोक असं नाही म्हणत आपण. कारण सावली सरेसीच असे परी असे हे नेणे जे जाईल आहे हे सुद्धा लक्षात राहत नाही. स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. प्रजा जे झाली, आता बघा आपल्या मुलांवर आपलं कसं असतं. प्रजा जे झाली, तुमचं ध्यान तुमचं ज्ञान कुठपर्यंत गेलं पाहिजे. सुख प्रपंचातच आहात. स्वतःचं ज्ञान मुलाबाळांना बोर करायचं नाही सांगून. स्त्रिया प्रजा जे झाली ती वसती की राहिली. आपल्या पूर्वीच्या प्रारंभाप्रमाणे, पूर्वीच्या सगळ्या क्रियांप्रमाणे ते मूल त्या कर्जवसुलीसाठी. हे तर लक्ष में रखो. त्या कर्जवसुलीसाठी तो आत्मा आपल्या घरात जन्म घेत असतो. तो जीव, आत्मा जीव. हे लक्षात ठेवा. कधी तुम्हाला कळायचं की आम्हाला हेच तर कळलं म्हणून आमचं झालं. ठीक आहे. प्रजा जे झाली ती वसती की निश्चय पाहिजे. कुठं इथं तोंडाने बोलायचं नाही. तुझं काय काम आहे रे, वस्तीला तर आलाय असं ज्ञानेश्वरीत मी ऐकलं. असं नाही मग बोलायचं. आपल्याला संसार पण सिद्ध करायचा, संसार पण सिद्ध व्हावा. संसारात कोणती गोष्ट निवून राहू नये. भक्तांच्या इतकं नाम घ्यावं. त्या नामाने एकीकडे संसार छान होईल आणि एकीकडे अध्यात्म छान. आणि प्रसन्न मुद्रेने राहता घरी सर्वांना. सारखं काहीतरी झाल्यासारखं तोड नका करता. असं नाही. प्रसन्न मुद्रा पाहिजे घरी सुद्धा. छोट्या छोट्या मुलांचे पण प्रश्न कळावे, काय हरकत नाही. नातवांशी बोलायचं नाही असं नाही, बोलायचं पण कारणापुरतंच बोलायचं. काय कारण असेल तर पुढे. ते वसती केराली का गोरवे बैसली रुखात. कुणाची तिरीप झाल्यावर काही गुरु जसे वृक्षाच्या खाली सावलीला बसतात पण 5 वाजले की उठून जातात, त्याप्रमाणे आहे. इज इक्वल टू संसार. जाताना त्यांना काही कळत नाही. आता हल्ली तर चालू तुम्हाला माहिती, व्हॉट्सअपला असतं, नंतर त्या युट्यूबला सगळं येत आहे. नुसतं वाचायचं आणि शांत वाचायचं. कितीतरी उदाहरणं सांगतात तसं. प्रजा जे झाली ती वसती केरा. म्हणजे ज्ञानोबाराय आपल्याला अलिप्तत्व कसं बाळगायचं हे शिकवतात. आपल्या आत आपण आज सगळे हसते खेळते आहोत. एक दिवस प्रजेला कळतं, अरे अच्छा हे आता आमचं आहे, आमच्या नावावर केलं पाहिजे.
प्रजेला. मग ते म्हणतात आपल्याला, आता किती दिवस असं ठेवणार, करा आता आमच्या नाव, बर घे. हे ऐकताना कसं होतं, म्हणून त्याची तयारी पाहिजे. बुद्धी फार सूक्ष्म आहे बाबा अध्यात्म, सूक्ष्म शिकवतो अध्यात्म. संसाराचं शिकवतो, सूक्ष्म शिकवतो. गुरुवे बैसली दुखात. आपण गेलं, आपण म्हणतो माझं घर आहे, असं असं बांधलं मी, घर बांधल्यावर गमजा घेतला, नवे फ्लॅट घेतल्या का फार गमल्या, असं झालं त्या आनंद असतो, ते बरोबर. पण 15-20 वर्ष जाऊ द्या. आई बाबा घर आमचं आहे, लिहून द्या, चला. मग आपल्याला असं वाटतं, झटका बसतो, अरे अरे मग आपण काय केले एवढे दिवस, कष्ट नाही केले, कष्ट केले, घर उभं केलं, कर्ज काढलं, कर्जही फेडलं. पण आता मुलगा मोठा झाला, मग म्हणतो आई आता आमच्या नावावर करा. ते करावं लागतं. इट्स बट नॅचरल, तो नियम आहे. नॅचरल नाहीये, पण नियम आहे. पहिल्यापासून आहे नियम. तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे छान, काय झालं, जे व्हायचं तेच झालं. मग ज्ञानेश्वरी समोर उभी राहते आणि ज्ञानोबा सांगतात, बाळा मी आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ असा तो शब्दच असला. प्रत्येकाला म्हणायचं भिऊ नकोस, मी तो. अच्छा ठीक आहे, पण फार जाहिरात काय करायची त्याची. ज्ञानोबा आमचे सांगतात, बाळा, आमचे सद्गुरू सांगतात, बाळा भिऊ नकोस, मी आहे. दॅट इज परमार्थ. हे करायचं आहे परमार्थात, की जी पुंजी अशी बांधून घ्यावी की ती शेवटच्या क्षणापर्यंत पुरली पाहिजे. त्याला परमार्थ कळलं. म्हणून परमार्थात थोडंसं गंभीर व्हा, थोडं सिरियसनेसने परमार्थ करा. परमार्थ वरवरची शिदोरी नाही. परमार्थ हे प्राण जाताना सुद्धा पुरणारी शिदोरी आहे. प्राण जाताना सुद्धा स्मरण केलं तरी प्राण ऊर्ध्व जाईल, ईश्वराचं दर्शन. बाळा मी आहे, घाबरू नको. ईश्वर माणसांपेक्षा चांगला आहे, इतका कडक पण नाही. आपण पाप केलं तर तो कडक आहे, आपणच नीट वागतोय तर मग तो कशाला कडक राहील. तो आपला मित्र बनतो, मैत्रीण बनते, सगळं आहे. असं आहे. पूर्वीच्या साधू संतांना देव दिसला, त्याचा अर्थ काय, हे साधे सरळ, आणि देव पण साधा सरळ, त्याला वेळ वाकडं सरळ नाही. आपल्या डोक्यात फार परफेक्ट वेळ वाकडं असं तसं फार 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 व्यवहारातल्या माणसं तो नाही तसं, कळलं. म्हणून ही शिदोरी आपल्याजवळ असणं महत्वाचं आहे. ज्ञानोबा सांगतात, काय सांगतात, प्रजा जे झाली ते वस्ती की राहिली. अरे तुझ्या पूर्व पुण्याप्रमाणे किंवा पापाप्रमाणे ज्याचं तुझ्याकडे देणं आहे ते देणं द्यायला तुमच्याकडे येतात. एवढं लक्षात ठेवायचं सर्वांनी. ज्याचं देणं आहे तो आला, आयुष्यभर त्याने घेतलं आणि पुढेही सगळं देऊन टाकलं. ते द्या म्हणतात. आता काय करणार, मेलं तरी अंगठी घेतात. काय काय काही काही लोकांनी आमच्या वाड्यात आम्ही बघितलं, त्या आजी मरून पडल्या, ताबडतोब सगळे गोळा झाले. आजीचं कोणी सख्खं नव्हतं, कोणी भाचीची भाची असे काहीतरी रिलेशन, सगळे कागदपत्र आणले, वकील आणले, सगळं झालं, नांगटे मेलेल्या. पाहिलेली गोष्ट की भ्रात्य माणसं आहे जगात. माणसं काय सगळे दिसतात तसे नसतात, व्यवहारातली माणसं फारच वेळी असतात. असं आहे. मग त्यांना तोच अनुभव आला, पण त्यांची मुलं मोठी झाली, सगळं वेगवेगळं बॉम्बला बॉम्ब मारत असतात. असं आहे. प्रजा जे झाली, बरोबर आहे, आपल्याला सावध करतात. बाबा रे परमार्थ करशील, हाही विचार कर, परमार्थ असा कर जो मनाला आधार देईल, एकदम शॉक बसणार नाही तुला. जेव्हा मुलगा मागेल, आई आता झालं ना तुझं काम,
आता देतीस ना माझ्या नावावर लिहून, तेव्हा आनंद एक क्षणात खलास. कारण या देहाची नश्वरता ज्याला समजली एक क्षणात, कोणी केलं? कोणी केलं असं? हा, तुम्ही म्हणाल कशात द्यायचं बाई, असं नको आपल्याला बाहेर, तो सांभाळेल, तो आहे. हे जे बांधलेले वगैरे नाही, असंच असते, याची न्यायच असते. घर बांधले ते द्यायलाच पाहिजे आपल्याला, आपलं कर्तव्य, जे कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून केलंच पाहिजे आणि आनंदाने केलं पाहिजे. दुसऱ्या क्षणी मी आनंदी होते, पाहिलं मुलांनी, कळलं असं आहे. त्यामुळे बरेच सावध करतात इथे, बाबा रे इथं सावध राहा, प्रजा जे झाली ते वसती की राहिली, तुझ्यापाशी सांभाळायला ती आली, म्हणजे त्यांचं सांभाळून घ्यायला, त्यांना मोठं करायला, त्यांच्यासाठी खर्च करायला आणि त्यांना सगळं देऊन टाकायला मागची वसुली ती यावेळेस आली. ही वसुली असते बाबा जन्मजन्मांची. तुम्ही हुशार राहा या बाबतीत. आता मुलांना लाख लाख रुपये फीच असते, काय आहे ते, काय मला सांगा, वसुली आहे, देणं आहे, चला द्या. वी आर गोइंग टू कॉलेज, चालले पैसे. आणि आपणही देतो, कशा का बरं देतो? अपत्याच्या प्रेमाने. आपल्याला असं वाटतं 1 लाख देतो, 1 लाख तरी भरली ना आता दरवर्षी, मला केवढा मोठा मान मिळेल पुढे. वो तो देखते रहो, क्या वो सिर्फ देखते रहो, काही नसतं. लक्षात जग हे असंच आहे. पूर्वी असंच होतं, मध्ये तसंच होतं, आताही असंच आहे आणि पुढेही असंच आहे. ज्ञानेश्वर महाराज दयाळू आहे, ते आपल्याला सावध करतात. ज्यांना मूलच नाही ते नंतर बघतील, आता काय करायचं, त्यांना मूल व्हावं अशी अपेक्षा करते. म्हणजे अपेक्षा म्हणजे आशीर्वाद द्यायचा. जो या संपत्ती माझी असता ऐसा गमे, पण आता बघा लक्षण काय परमार्थात, जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसता, वाटे जाता जैसा साक्षी ठेवी. संपत्ती आहे पण साक्षीपणाने भोगा. कळतंय का? आता सावध व्हा, साक्षीपणाने भोगायचे. म्हणजे मनात म्हणायचं आपण आहोत, ठीक आहे, पण माझ्या नंतर काय मीच याची मालकीण असेल का? नाही. कोण असेल आपल्याला माहित नाही. हा, मुलं, बरोबर. म्हणजे ती संपत्ती सुद्धा काय करते, आता नाही मी तुझ्याजवळ राहायची असे चिडवते. घर काय म्हणतात, नाही आता नाही, आता बसा. काही गोष्टी सावध पण राहा. कळलं तुम्हाला? काय काही मुलं काय करतात, लिहून घेतात गरज, आई बापांना देतात सगळं. असे काय नाही येत आपले मुलं, तो भाग वेगळा. किंबहुना पुंसा, पुंसा म्हणजे पोपट किंवा पुंसा म्हणजे पोपट, बरोबर. किंबहुना पुंसा पांढरिया माझी जैसा, वेदाज्ञेसी तैसा भिवून यास. काय सांगितलं? नियम सांगितला भाऊ, संसार कर, सगळं कर, पण या ज्या अटी आहेत परमार्थात त्याला सांभाळून राहा, त्यांना भिवून राहा. पुंसा म्हणजे पोपट, पांढरिया माझी म्हणजे पिंजऱ्यात. पोपट पिंजऱ्यात राहतो किती वर्ष, मालकाला वाटेल तोपर्यंत. उलट सोडला तरी तिथंच, त्याची मूवी आहे, तिथंच चवडे रोवतो, नका हो मला सोडून बाहेर, मी इथंच बरा आहे. म्हणजे जो जो मनुष्य जातात राहतो, जो जो मनुष्य संसारात राहतो, तो तो त्याला वाटते हाच पिंजरा छान आहे, सोन्याचा आहे. सोन्याचा पण पिंजरा आहे ना, तुमचा प्राण इथे तडफडू नये म्हणून पिंजरा तोडायचा आहे. सोन्याचा असला तरी आध्यात्मिक वातावरणात आपण वावरलो तर पिंजरा तर तुटेलच. कुठं जायची गरज नाही, घर सोडायचं नाही, पिंजराच तुटेल आणि आपण आनंदात पाहू. आध्यात्मिक क्षेत्रात नीट प्रवेश केला तर. वेदाज्ञेसी तैसा, असा एखादा संत किंवा साधू वेदाज्ञेसी भिवून असतो. तसं वेदाज्ञा आहे, आई वडिलांना सांभाळावं वेदात, मुलांचं सगळं नीट करावं वेदात, हे सगळं वेदाज्ञेवर. वेदांचे नियम आहेत आपल्या सगळ्या जीवनात.
तसं तसं करावं, त्याला घेऊन भ्यालं पाहिजे. त्याला कळलं. पुढे एरवी दाराग्र पुत्री नाही जया मैत्री, तो जाणपा धात्री ज्ञाना. हे सगळं करून ज्ञानाचं. दारा म्हणजे पत्नी, ग्रह म्हणजे घर, दाराग्रह पुत्री म्हणजे मुलं बाळ, यांच्यामध्ये ज्याला अत्यंत आसक्ती नाही अर्जुना, तो जाणपा धात्री ज्ञानासी. त्याच्या ठिकाणी ज्ञान राहतंय हे तू ओळख आणि बी केअरफुल अबाउट यू. सावध राहा, अत्यंत सावध राहा. शत्रू बाहेर नाही, शत्रू आत आहे. कोणी आपलं वाईट करत नाही, आपले शत्रूच आपलं वाईट करतात. काम, क्रोध, लोभ. तर एक तरी का 6 दिले देवाने, 6 शत्रुरात दिले. हा, देवाने बक्षीस दिले. काम, क्रोध, लोभ, मद, मोह. मत्सर उठला त्याला शांत करा. तुम्ही ज्ञानी साधकात सगळी. कोणाचाच मत्सर नाही झाला पाहिजे. नो मत्सर. कशाचा मत्सर? मत्सर उठला शांत करा. ए कुठं चालला? त्याला विचारा, कुठं चालला? खाली बस. सांगण्याची ध्यानाच्या साधकांना क्रिया होईल, म्हणजे धाडस येईल तुमच्या. क्रोध उठला सांगा. क्रोध फक्त कल्याणासाठी उठावा, क्रोध नको असं नाही. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा क्रोध उत्पन्न केला तिथे. कोणाला? अर्जुनाला सांगत, ए कुठं चाललास? चल बस इथं, उठ बस इथं, परत भिवू नकोस. आणि मुकाट्याने मी जे ज्ञान सांगतो ते ऐकते. हे अर्जुनाला सांगतात बाबा. काय सांगितलं? एरवी दारा नाही पण हेच ना, दाराग्रही पुत्री नाही जया मैत्री. बरोबर. नंतर पुढं बघा, महासिंधू जैसे. आता नाही जया मैत्री म्हणजे काय? दारा म्हणजे बायको, ग्रह म्हणजे घर. बायकोवर आणि घरावर ज्याचं प्रेम नाही म्हणजे प्रेम नाही करायचं. उलट आहे बरं. याला भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लागतं. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आयुष्यात सगळ्यांवर प्रेम केलं, कोणावर नाही असं नाही. गाई गुरांवर केलं, यशोदेवर केलं, त्यांच्या नंदावर केलं, सगळ्या जनतेवर केलं, अनाथ स्त्रियांवर पण केलं. अनाथ स्त्रियांना कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं, मी तुमचा नाथ आहे असं सांगितलं. नाहीतर अनाथांचा नाथ पांडुरंग तसंच असतं. अनाथाला कोण असतं? हे सर्व श्रीकृष्णाचं चरित्र अभ्यासण्यासारखं आहे. याला बरोबर आदर्श चरित्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण. बस काहीच त्याच्यात हे नाही, दुमतच. प्रत्येक त्यांचं आयुष्य पहा. जन्मले तुरुंगात. तुम्ही बघा नाही, आपला जन्म तुरुंगात झालाय. मग काय, तुमचा जन्म तर चांगला झाला. झालाय का तुरुंगात? मला सांगा. देवाने एवढे अंत चोचले. तुरुंगातून कुठे गेले? टोपलीत बसून गोकुळामध्ये. गोकुळामध्ये कोणाच्या पुढे झोपले? दुसऱ्या आईच्या पुढे झोपले. हे वाईट नाही? वाईट आहे ना. स्वतःची आई सोडली, तिथं प्रेम असून सोडली का? शत्रूचा निपात करायचा होता. तेव्हा मोह ठेवला का आईचा? इथं मोहाचं कारण आहे. मोह ठेवला का आईचा? नाही माझ्या आईला सोडून मी जा, असं नाही केलं. बाळ आहे अजून तरी बुद्धी ज्ञान आहे. बाळ असताना तिथं नाही झोपले, गोकुळात गेले, कारण सुरक्षा पाहिजे होती. तिथे गेले. गेल्यानंतर तिथे पाळण्यात असताना सुद्धा शत्रू आले कंसाचे. त्याला कळलं असं असं बाळ तिकडे गेले. शत्रू आले, एक ब्राह्मण आले. मी त्यांचं हे सांगतो, जातक सांगतो, म्हणजे जन्मपत्रिका. ते याला कळत होतं पाळण्यातलं बाळ. आणि इकडे तिकडे माहिती पोळपाट लाटणं, इकडे काय जातं पाटा, सगळ्यांकडे म्हणजे सगळे त्याला ठोकलं की त्यांची परमसिद्धी आहे. ज्या वस्तूकडे पाहिजे ती वस्तू हलवून वर यायची, त्याला ठोकायची, ही सिद्धी आले. ते निघून गेले. प्रत्येक राक्षसाला माराय, त्यालाही मार.
अग्नी सोडला कंसाने. अग्नी कंसाच्या मायावी शक्ती होत्या किती कंस रावण हे. अग्नी लागला सगळ्या जंगलात, तोही सोडला. पाऊस उरली सोडली परीक्षा काढून इंद्राने घ्यावी होईल. आता इंद्र देव आहे ना, देवाने देवाची परीक्षा घ्यायची. आणि इथं पृथ्वीवर वागताना मला राग येतो देवाचा. इंद्रानेच म्हणे परीक्षा घेतली. हा काय देव आहे का म्हणे, ह्याला कशाला देव म्हणतात. खाली पृथ्वीवर गेल्या ह्याला देव काय, देवा देवात असूया मत्सर. मग इंद्राने केलं खाली हे सोडलं काय, पाऊस, अति पाऊस. तेव्हा सगळ्या गवळ्यांना, गवळीच होत्या, त्यांना रक्षण केलं. कोणता पर्वत, गोवर्धन. आज ज्याची प्रदक्षिणा कित्येक लाखो लोक करतात बरं जाऊन, असा आहे तो पुण्यवान आहे पर्वत. तेव्हा श्रीकृष्णाने सगळ्यांचं रक्षण केलं. आणि शिवाय काय केलं माहिती, त्यांच्या गायी पण त्यांनी वर स्वर्गात नेल्या. वर स्वर्गात नेऊन ठेवले गायी. म्हटलं आता बस तसाच, संध्याकाळी घरी जाशील तेव्हा सगळे विचारतील गायी कुठे, तेव्हा तुझी फजिती होईल. कृष्ण म्हटलं थांब, तुझ्याचकडे मी बघतो, तुझीच फजिती करतो. कृष्णाने नवीन सृष्टी निर्माण केली, सगळ्या गायी निर्माण केल्या आणि नेल्या घरी. बरोबर जिची गाय जिथं तिथं जाऊन उभी राहिली. मग इंद्र बघतोय, अरे कशी फजिती झाली. खाली जाऊन बघतो तर सगळे गायी गोठ्यात सगळ्यांच्या आलेल्या, काही प्रॉब्लेम नाही, सगळे दूध देत. असं आहे आपली शक्ती जनतेच्या हितासाठी वापरणारे भगवान श्रीकृष्ण. कधीच जनतेची बाजू त्यांनी सोडली नाही, म्हणून तो सर्वांचा लाडका देव आहे. आता देव पण देवांची कशी काय परीक्षा घेते. मत्सर आता आलंच की मत्सर. म्हणून असं आहे की जे एरवी दाराग्रह पुत्री नाही दया मैत्री. बायको असो मुलं असो सगळं आहे, पण हे प्रभू मला ज्ञान पाहिजे असं मनात असावं, सतत असावं. मला भगवंताचं ज्ञान पाहिजे. म्हणजे ज्ञान कुठं तरी एखादे सिद्ध सद्गुरू मिळतात आणि मग एखाद्या वेळी तुम्ही सगळ्यांनी पूर्वजन्मीची मागणी असेल म्हणून हा आश्रम तयार झाला आणि इथे ज्ञान तयार झालं. म्हणून इथे ज्ञान झालं, कळलं. ज्ञान नाही जया मैत्री. मैत्रीचा अर्थ काय, बायका मुलं आहेतच आपली नॉर्मली आपण पण बुद्धीत ज्ञान पाहिजे. कसलं ज्ञान, आणि तत्वाचं. बाबा ठीक आहे, ती कामं झाली ना, मी 1 तास जाऊन येतो. कुठे जाऊन येतो सांगू नका, प्रवचन ऐकायला. इतकं आलिप्त राहावं लागतं, कळलं. ग्रीष्मवर्षी सरसे इष्टानिष्ट. का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता. सूर्याचं उदाहरण दिला. आले ते आले की महाराज, वा 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 महाराज या, तुमचे फार प्रेम वाचले बाबा. बसा बसा बसा. महाराजांशिवाय हाल नाही चांगलं वाटत. तेव्हा का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता. सूर्याने रूप पालटलीत का कधी. तिन्ही काळ घेतला. त्रिकाळ सुद्धा सूर्य म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. सूर्य आहे तसाच आहे. तो आपल्यापासून लांब असला की आपण सकाळ म्हणतो, म्हणजे दुपार म्हणतो, माध्यान्ह आल्यावर. तसंच त्याचं चालणं आहे. पण म्हणजे पृथ्वी फिरते आहे कसं, तसं तर सूर्य कुठं फिरत नाही. सूर्य असाच आहे एका जागेवर. पृथ्वी फिरतोय, आपणच फिरतोय. आपल्याला जन्म मरण आहे, सूर्याला नाही. आपण फिरतोय, पृथ्वीला नाही, सूर्य नाही. तरी इथे तसं दिलेलं आहे की तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता. सूर्य तिन्ही काळामध्ये आपलं रूप पालटत नाही. जसा आहे तसाच राहतो. तैसा सुखदुःखी चित्ता भेटू नाही. तसा महात्मा असतो, ज्याच्या सुखात आणि दुःखात. दुःख जरी खूप झालं तरी स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे. हे खूप अवघड आहे, पण मी करीत नाही, माझा ईश्वर ते करतो. हे ज्याच्या बुद्धीत आहे त्याचं ते होईल 100%. दुःख असलं तरी सहन करण्याची क्षमता हळूहळू भक्तांमध्ये ईश्वर देतो. त्याचं स्मरणच सतत सतत पाहिजे.
तेच नभाचे पाडे समत्वा उणेल पडे तेच ज्ञान रोकडे ओळख. ज्ञान कुठे ओळख, ज्ञान कुठे आहे ते ओळख, असं ज्ञानंबर आहे म्हणतात. कोणत्या माणसाच्या अंगी ज्ञान राहतं, तो मनुष्य ओळख अर्जुना. मग काय, जिथे नभाचे पाडे समत्वा उणेल पडे, आकाश जसं व्यापक आहे, जिथे पाहावं तिथे आकाश. तुम्ही या भिंतीवर पाणी मारा, पाणी शोषून घेतो. ते काय तत्व, तिथे आज छिद्र आहे, रंग देऊन आपण बुजवली, छिद्र आहे, पाणी शोषून घेतो. आकाश, छिद्र म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे आकाश. समत्वा उणेल पडे. आपल्या शरीरामध्ये काही छिद्र आहेत, कुठं, त्वचेवर आहेत की नाही. त्याच्यामुळे काय होतं, घाम येतो, बरोबर. आणि आणि शरीरातली घाम मळ वगैरे बाहेर टाकला जातो, कळलं. घाम येतो तसं आहे. म्हणून नभाचे पाडे समत्वामुळे, तसं त्या महापुरुषाच्या अंगी तेच समत्व चित्तात. ही अवस्था केव्हा झाली, पण सर्वांना सम वागवण्याची कला त्याच्या ठिकाणी असते. कोणीही येवो, कितीही श्रीमंत येवो आणि कितीही गरीब येवो, त्याच्या मुखातून किंवा त्याच्या दृष्टीतून, आपल्याला मत्सरा दृष्टीतून पण दाखवता येतो, क्रोध दृष्टीतून दाखवता येतो, सगळ्यांना समान नसलो एकत्र दृष्टीतून दाखवता येतो. असं करायचं. काय झाले का बाबा, तुझ्या दरबारात आलाय ना. तुझ्या दरबारात आलाय ना, बघ ना त्याच्याकडे जरा नीट, त्याचं स्वागत कर, त्याच्याकडे बघ, त्याला ज्ञान कळलंय की नाही त्याची विचारपूस कर. हे काम असतं. जेथ समत्वा उणे न पडले. किती का गरीब असे, महाराज असे होते, दारुणे मनुष्य रोज येत त्यांच्याकडे वचन, ते पाया पडायला आला की तो लांब पडायचा. त्यांनी एक दिवस जवळ खेचलं, म्हणजे तुम्ही दर्शन का नाही घेत, का लांब पडलं. नाही नाही गुरुजी, तुम्हाला माहीत आहे मी कसा आहे ना माहिती, मग काय करायला इथून पडू उद्यापासून. मी दारू पिऊन नाही येणार, अशा असतात. मग तो माणूस हळूहळू हळूहळू त्याने दारू प्यायची कमी केली आणि चक्क गुरुजींचा अनुग्रह घेतला. आता ते चांगले सत्शिष्य म्हणून आहेत, कळलं. असा परिणाम असतो. तेच समत्व चित्ताचे, तेच सार जाणं योगाचे किंवा भक्ती योगा. तसं हे दिले नभाचे पाडे. आकाश जसं सर्वांना आपल्या कवेत सामावून घेतं. आकाश कधी म्हणलं का इकडे जागा नाही, चला बाहेर, तर बाहेर कुठे जाणार. आकाशाच्याच खाली आपण राहतो, म्हणतंय का आकाश नाही. समत्वा म्हणजे उदार हृदय ज्याचं आहे, आकाशाप्रमाणे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता ज्याच्यात आहे. अर्जुना, तेथ ज्ञान रोकडे ओळख. तिथे माझं ज्ञान आहे हे तू ओळख, उघड ओळख. रोकडे म्हणजे उघड ओळख, कळलं. आजचा हा प्रस्ताव आपला एवढा पुढे झाला, सांगू थोडं. बरं, पुढे बघा. अभ्यास करताना ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतो, थोडे 5 मिनिट आहे. शरीर वाचा मानस बियाली कृतनिश्चयाचा कोश, एक मी वाचून वास न पाहती. पुढे पुढे असं होतं भक्तांचं की देव कुठे आहे हे समजलं आहे, देव आपल्यातच आहे हेही समजलं आहे, ज्ञान दिलंय गुरुंनी. मग पाहताना असा होतो अभ्यासाच्या बाबतीत कृतनिश्चय, म्हणजे एकदम निश्चय होतो. बस अर्जुना, त्या शिष्याचा निश्चय होतो, इतर विषयांमध्ये तो रमत नाही, काहीच रमत नाही. काहीही करताना समजा आपल्याला इच्छा झाली की आता नको सारखं ध्यान कुठपर्यंत करायची, इच्छा झाली मोबाईलवरचं आपली प्रवचनं लावा,
प्रवचने ऐकून कंटाळा आला का मग काय लावा, मग मनात नाम घ्या. ते करून कंटाळा आला का मग साधनेला बसा. ते करून कंटाळा झाला का मग काय करा, हा? यात्रा करा. पण चला यात्रेला मग प्रेमळ गीत गा. बरोबर आहे. मग प्रेमळ गीत गा. प्रेमळ गीताचं संगीत आहे, उत्तम संगीत आहे प्रेमळ गीत. हो ना, बसून आलं. वा वा. आता आपलं विवेक महाराजांचं गायन आहे या रविवारी. किती तारीख आहे? 14/7 दत्त मंदिर, दगडूशेठ मंदिर जे आहे तिथे समोर त्यांचं गायन आहे. ते वेदांगी आणि आपले निगडे महाराज पेटीवर, ते आहेत पेटीवर साथीला. त्यांना आमंत्रण आलेलं आहे. आपली रजनी तिचे शिष्य आहे ना आपली, ती तिथे खजिनदार आहे दगडूशेठची. त्यामुळे तिने आपल्याला आमंत्रण दिले सर्व साधकांना पण, की सर्वांनी श्रवणासाठी आमच्या विवेक महाराज आणि वेदांगीचं गायन श्रवण करण्यासाठी. फक्त आपलाच कार्यक्रम आहे, दुसरा नाही. 2.5-3 तासाचा आपलाच कार्यक्रम आहे, दुसरे कोणी नाही. म्हणून मग आपण सर्वांनी काय करायचं आहे, तुम्हाला जाहीर निमंत्रण देते मी की आपल्याच कार्यक्रमासाठी आपण जायचं. या रविवारी ही मेजवानी आहे आणि पुढच्या रविवारी आपली गुरुपौर्णिमा. याच्या 2 मोठ्या मेजवानी आहेत बा साधकांना. हां, तेव्हा कोणी विसरू नका. किती वाजता जायचं? 8ला सुरू आहे कार्यक्रम. म्हणजे घरातून 7लाच निघा, म्हणजे बसायला जागा मिळेल. बहुतेक खुर्च्याच आहेत बसायला त्यांच्या. असं मंदिरातच आहे का? मंदिराच्या पुढे कार्यक्रम नाही, दत्त मंदिर तिथे समोर सगळं हेच आहे. मांडव घालतात, मांडवात खुर्च्या असतात. हो का? मोठा मांडव घालतात. बरं, ठीक आहे. काय का असेल आपण आपल्याला जायचं, एवढं खुर्च्या असते बसायला. सर्व साधकांनी बहुसंख्येने तिथे मला दिसले पाहिजे तर सगळे, नाही तर बघा जे जवळ राहतात त्यांनी नक्की या. लांब राहणाऱ्यांचं काय कसं. ठीक आहे, प्रवचन आमचं मी संपवते आहे आणि कार्यक्रमाचं विसरू नका. कधी? रविवारी. आणि पुढच्या रविवारी गुरुपौर्णिमा. आपल्याला मेजवानीचं यावेळेस रविवार आलाय म्हणजे लोकांना आपल्या सुट्टी आहे सर्वांना. तेव्हा तुम्ही बहुसंख्येने सर्वांनी हजर राहा. आपला नेहमीप्रमाणेच कार्यक्रम असेल. आणखी काय?